नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा। आज आपण तरोळा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात आलोत। त्यांनी कांदा काही काढून टाकलेला आहे। गारपुटीमुळे नुकसान झाले बरंच या कांद्याचं। तर काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि प्रशासन शेतकऱ्याकडे किती लक्ष देते हे आपण ऐकूयात। आपलं नाव सांगा पूर्ण। मी आदेश लक्ष्मण बारबोले, कसबे तडवाळा। मी कांदा 1 एकर केलेला होता। त्याला रोटर करण्यासाठी 2000 रुपये खर्च आला लागवडीच्या सुरुवातीला, आणि बी मिळाले मला 3000 रुपये किलोनं। या एकरामध्ये 6 किलो बी पडलेलं आहे। तरी खात मूत लागून ठिबक केलेलं आहे। त्याला ठिबक करून ठिबकला जवळजवळ 26 ते 27 हजार रुपये खर्च आलेला आहे माझा। आता ही गारपीट झाल्यामुळं पूर्ण कांद्याचे नुकसान झालेले आहे। आता पाऊस पडल्यामुळं पूर्ण नासलेला गेला कांदा इथं। अगर ही कृषी अधिकारी अगर तलाठी भाऊसाहेबाकडे गेले तर कृषी अधिकाऱ्याची तर आमची तर ओळखच नाही। 2 वर्ष झालं कृषी अधिकारी बदलून गेलेत। शिंदे साहेब पहिले होते ती येत जा तरी करीत होते, पण ही नवीन जी कृषी अधिकारी आहे त्या बाईचे नाव बोलू शकत नाही। आता ही कांदा तुम्ही कधी काढलाय? ही कांदा 2 दिवसाखाली काढून टाकला गारपीट झाल्यानंतर। पूर्ण कांदा बर्फ होता ह्याच्यावरची, आपलं ही पल्ले गारा पल्ल्या होत्या। पूर्ण ह्या सारीमध्ये पाणी होतं, त्यामुळे कांदा निकामी नासलाय सगळा अक्षरशः। काढावं का नाही आता रोजानं बाई लावायची म्हणलं काढाय तर 400 रुपये हजरी आहे सध्या। बाया लावून कांदा परवडत नाही। बरं 7 रुपये 8 रुपये मार्केट भाव आहे याचा। गुत्त काढायला मी 19,000 रुपये दिलं तर बायानी 1 दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी टाकून गेल्या। त्याच्यामुळं पुन्हा कांदा तसाच ठेवलेला आहे अजून। बाया मिळत नसल्यामुळं आता माझा नांदे कुळवायचं म्हणलं तरी कुळवाय बी येणार, मागे याचा येत नाही। जवळ 50% कुळीला तर नासून जात आहे कांदा, टायर खाली येत आहे। बाया नसल्यामुळं आता शेवट नांगर घालायची पर्याय हा ह्याच्यावर फक्त एवढाच राहिला आहे। तर पहा, आपण वस्तुस्थिती पाहूयात बरं का। आता हा कांदा इथं काय झाले, गारपीट झाली ही, आणि हा बघा आता हा कांदा उपसत नाही, आणि याच्यामध्ये कुळव घालायचा अगर नांगूर जर घालायचं, आता हा कांदा उपसतोय कशामुळं की ह्याला वरती मोळ आलेला आहे हे, पण तो हे वापरात येऊ शकत नाही बरं का, खराब होते आणि हे उपटता येत नाही। आता हे पहा, हा कांदा गारपीट झाल्यामुळं अगोदर थंड झाला आणि आता ही जमीन तापल्यामुळं हा कांदा खराब होत आहे। तर काय सांगाल मामा? बोला 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 असं बोला। सर, ही आता पाडव्या दिवशी बरीचशी नुकसान झालेली असल्यामुळं ही कांद्याच्या पिकाची जवळजवळ बरीचशी नुकसान असल्यामुळं आता ही काढायला 400 रुपये 450 रुपये हजेरी म्हणतात, आणि बाया मिळत नाही। त्या पहिली गोष्ट तर गुत्त दिलेलं असताना गुत्त टाकून गेले ते। आता ह्याची अवस्था अशी आहे, ज्वारीची अवस्था तशी आहे। नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? अधिकारी कुठलीच येत नाही। तो त्या दिवशी बी आम्ही असं सांगितलं मुलाखतीमध्ये, अधिकारी पंचनाम्याला येत नाहीत, कृषी अधिकारी येत नाहीत, तलाठी येत नाहीत, कोणच येत नाही। मग त्यांनी येऊन स्पॉटवर येऊन ही अशी आमची परिस्थिती शेतकरीची पाहणं गरजेचं आहे। त्यांनी येऊन पंचनामा स्पॉटला येऊन पंचनामा करणं गरजेचं आहे। मग त्या अनुषंगानं काही जे असेल ते आम्हाला शासन काहीतरी मदत देईल, करील। आमचे एवढे नुकसानी झालेले साहेब, आम्ही नेमकं आता करायचं काय शेतकऱ्यांनी हे आम्हाला काही कळलं नाही। तर पहा, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात आपण पाहतो की या मागच्या 1 महिन्याभरात ते 15 दिवसापूर्वी बऱ्याच ठिकाणी आफू लागवडीचं कल्पना मिळाली व त्या ठिकाणी एक ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात ही 4 झाडं जर असली हे कांद्याचं आहे बरं का, नाहीतर तुम्ही वेगळंच वाटचाल। आफूचं जर झाड असेल, कारण शेतकरी काय करतो माहीत का, शेतकऱ्याला आफू महाराष्ट्रात काय आहे हे माहीत नाही बरं का, ही वस्तुस्थिती आहे। कारण ती आफूचा जर प्रकार चालतो तो बाहेर चालतो। आपल्याकडे काय करतात, दिपावळीच्या टायमाला महिला जे अनारसं बनवतात त्याच्यासाठी खसखस लागते, आणि ती खसखस त्या बोंडामध्ये निघते, ती बोंड चुरगळल्यानंतर। तर एखाद्या शेतकरी जर कळालं की त्याच्याकडं कुठंतरी बोंड आहेत म्हणून, तर त्याच्या शेतात उभं राहायला जागा पुरायची नाही, एवढ्या प्रश्नाच्या गाड्या येतात त्या ठिकाणी। परंतु या शेतकऱ्याची अशी अवस्था झाली आहे, गारपिटीमुळे एवढ्या कांद्याचं नुकसान झालं आहे, यांनी हे कांदा काढून टाकला आहे काही। आता हे काढण्यासाठी महिला मिळत नाहीत, आणि ह्या महिला लावून रोजानं जर घेऊन जायचं म्हणलं तर त्याला भाव नाही। मग या शेतकऱ्यानं कसं जगायचं? तर काय सांगाल मामा? माझं काय म्हणणं की आमच्या रानात धाराशिवमध्ये हे कांद्याची अतिवृष्टी झालेली आहे। उद्या ज्वारी पडली, पण तुम्ही काय जे आम्हाला असेल ते 10% 20%
मदत म्हणून एवढे जाहीर करा आमच्या शेतकऱ्याला गोरगरिबाला अन्याय येणाऱ्यापेक्षा. पण त्याला काय कारण नसते. कधी आम्ही पडला काय झालं आम्हाला कोण बघणार आहे उद्या? हां, हे शासन जे हमी जे घेत नाही ते आमच्या राणादादाने उद्या दिल्लीमध्ये आवाज मारायचा आणि इकडं शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी आमच्या उठवायचं काम करायचं. या अन्यायाची बाजू कधी द्यायची नाही. कारण हां चालेल दादा, एवढं तुमच्या 2 गोष्टी बोलतो. बरं, ज्वारी किती पडली आपली? ज्वारी आमची काढून टाकली, पण पडला पाऊस, पण आम्हाला मजुरी पुरवणार. पण शेतकरी मजूर बी म्हणताय हे गाडीमध्ये आम्हाला न्या आणि आम्हाला तुम्हाला काय मिळू नाही मिळू. पण ह्याच्यासाठी आम्हाला काही 20% 30% आम्हाला 10% आम्हाला तुम्ही मदत करा. एवढं तर माझ्या राणादादाला माझं म्हणणं आहे. माझ्या धाराशिवमध्ये काही नाही देखील माझी काळजी. एकदा स्टॉप करा मध्ये. हो, हे शेतकऱ्याची अवस्था मला शेतकरी आणि कलेक्टर साहेबांनी एक पत्र काढलेलं आहे की ग्राउंड लेवलला जे कृषी अधिकारी ठेवलेले आहेत कामावरती, त्यांचं काम आहे की आता हे सांगतात मामा की 2 वर्ष झालं आम्हाला कृषी सहाय्यक कोण आहे माहीतच नाही. मग त्या मॅडमनी ह्यांच्या बांधावरती येऊन ह्यांची काय आहे ती दखल, त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो. ते असं नाही की ते फुकट कामं करतात असं नाही, पण त्यांना त्याच्या कामाचा पगार मिळतो. तर त्यांनी ह्यांची नोंद घेऊन हे कामाची हे कांद्याची पाहणी करावी व त्यांना काय जो नियमानुसार जो काही मोबदला मिळणार आहे, मदत मिळणार आहे ती त्यांना मिळवून दिली पाहिजे. ठीक आहे. तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.